आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपाची। दिल्लीच्या बिल्डरवरती राज्य सरकारकडून 400 कोटींची खैरात केली जाते असा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे। वांगणीजवळ आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधकामाचा दावा करत रक्कम मिळवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। 127 कोटी घेऊनही एकही सदनिका बांधली नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे। बिल्डर चड्डा 6 महिने सीबीआयच्या कोठडीत होता असाही दावा वडेट्टीवार यांनी केलेला आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी काय आरोप केलेत आणि त्यावरती गृहनिर्माण मंत्र्यांनी काय उत्तर दिले हेही बघूया। इसका मतलब यही है कि डेवलपर ने 1 रुपया भी अपना जेब से लगाया नहीं और ऐसे स्थिति में वो 400 करोड़ मांगता है और सीएम उसको एकनाथ जी शिंदे उनको परमिशन देते हैं। तो यही एक एग्जाम्पल करप्शन का बड़ा एग्जाम्पल है। अब ये परसेंटेज में और टेंडर में लटकी हुई सरकार चाहे किसानों को देते वक्त इनके हाथ अकड़ते हैं और इन्होंने जो योजनाएं लाई, लाड़की बहन, लाड़का भाई, अब लाड़का कॉन्ट्रैक्टर, कंत्राटदार, ये तीसरी योजना ये जल्दी लाएंगे ऐसा मुझे विश्वास लगता है। मला वाटतं आपण एक पाहिलं असेल साधारणपणे जे आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची या 2 वर्षाच्या सरकारच्या कालावधीत आपण पाहिलं असेल मजा मस्ती सुरू आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो देखील आम्ही ह्याचसाठी मांडलेला आहे। बघा धारावीच्या पुनर्विकासाला कोणाचाही विरोध नाहीये, पण 590 एकर धारावीचे घेणं जिथे 300 एकरवरच झोपडपट्टी आहे आणि मग अजून 530 एकर मुंबईचे फुकटात मागणं कुठच्याही दुसऱ्या विकासकाचा एलओआय कॅन्सल केला असतं, मग ह्याच विकासकाला एवढी का सवलत दिली जाते? सन्मान्य विजय वडेट्टीवारांनी जो आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आरोप आहे। आम्ही अशी कुठलीही फाईल मंजूर केलेली नाही, कुठल्याही बिल्डरला 400 कोटी रुपये मंजूर केलेले नाही। माझ्या मते त्यांनी आधी पूर्ण त्याचा अभ्यास करायला पाहिजे। अशा प्रकारची कुठलीही फाईल विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली नाही किंवा मी कुठलीही मंजूर केलेली नाही। त्याच्यामुळे विभागाच्या बद्दल अशी मंजूर झालेली फाईल त्यांनी दाखवावी, आम्ही जे म्हणतो अर्जाने द्याल।